तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 16/1/2024. आपण सध्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ फिल्म आर्टमध्ये. तर आपलं आता थोडं लेक्चर होणार आहे. काय आहे डिझाईन स्कूलमध्ये. इकडे प्रणव, मनोज, शिवमी. इकडे आपलं आता प्रॅक्टिकल शूट होणार आहे. आता सगळे सिनेमॅटोग्राफर, डायरेक्शन, एडिटिंग सगळे येतील आणि आपण शूट घेऊया. तिथं मनोज लोकेशन घ्यायला का मनोज. इकडे काय हे वर्षामधलं सगळं बनवणं चालू आहे सध्या. इथं प्रणय माझ्यासोबत एवढे दिवस व्हिडिओ आले नाही, कारण की माझ्या ताईचं लग्न होतं. मी जालन्याला होतो. मग त्याच्यानंतर आज आलो डायरेक्ट. अरे डिल्ल आहे मी पहिले डिल्ल इथलचं आहे असं. तर मग आता आजपासून आपण व्हिडिओ आता कंटिन्यू करू. बघू आपल्या कॉलेजमध्ये काय काय होतं काय नाही. पाठशांना फोन. तर व्हिडिओ कंटिन्यू करू आपण आजपासून पूर्ण. आणि मागच्या याच्यात तिकडे पण लय कामं केली. ते व्हिडिओ चालू केलं तर पण काही बनवले नाही मी तिकडे व्हिडिओ. सगळं कामं याच्यातच गेलं. तर आता पाहू आजच्या दिवसात काय काय होतं काय नाही. काय शोधाल तू. हे इथं हे ग्रिलिंग आहे, थोडी ढिल्ली आहे. इथं पहा खाली किती मस्त आहे, एकदम टॉप फ्लोअर आहे. हे डिझाईन स्कूल ऑफ डिझाईन आहे ना, तेच आहे. स्कूल ऑफ डिझाईनच्या या इथून हे स्टेडियम दिसतंय पहा MGMचं. आणि खालचा रोड आहे. बघ किती मोठं स्टेडियम आहे. तिथं मॅच चालू आहे सध्या क्रिकेटच्या. इकडे आम्ही आता सगळं टॉपच्या फ्लोअरला आहे. आता आपला ट्रायपॉड आलेला आहे. आता कॅमेरा कुठे. कॅमेरा घेऊन आलेत शिवा आणि अरे तो नाव विसरलो मी. अरे नाव सांग ना. विवेक. हे काय आणलं तर. हे आपला कॅमेरा आला याच्यात, हे ट्रायपॉड. आता आपलं प्रॅक्टिकलचं शूट चालू आहे. तिकडं आपले शिव सर आहेत, इकडं बाकीचे आपले फ्रेंड्स. काय म्हणतो आणे लय दिवसानंतर भेटला बा. कधी काल असं भेटला. आता चेअर आणायला चाललो. कोणाचा यार तू असं काऊन करतो रे. सारे जमान्याला दिसतो यार तू. 2-3 म्हटले. चला घ्या या, नवीनच आहे या. हे आपला कॅमेरा आलेला आहे आता. इथं सगळे सेटिंग करायला. इथं आपले सगळे मित्र भेटलेत आपल्याला. आदित्य, शिवम, अनिकेत आदित्य अनिकेत, आपला रोहन, उमेश, आपलं आदित्य. नाव विसरलो मी डायरेक्ट पोरायचे. काय करायला तू या कॅमेऱ्यात काय घे. इथं आपली हे होणार आहे आता प्रॅक्टिकल. आणि मला आज माहीत झाले हे उद्या पुण्याला चाललेत. अरे वा. मी कॉलेजला आलो, पुण्याला चालले. आणि मी इकडं आलो आणि आता पुण्याला चालले 5 दिवस. बुधवारला चालू लावायला. अटेंडन्स द्यायलो आता. तिकडं प्रॅक्टिकल चालू आहे. अशी अटेंडन्स द्यावं लागते आम्हाला. तिथं डायरेक्शनवाल्याचं लेक्चर चालू आहे आता. कुठं चाललं रे. 5 minutes later. तर आपण आता आपलं प्रॅक्टिकल ते करून आलेलो आहे कॉलेजमध्ये. किती वाजले. मनुष्य लग लो मत करो, रहने दो बहुत बुरे लग रहे. आता 2:30 वाजले. आपण एडिट लॅबमध्ये, एडिट 1मध्ये आपल्याला एक FFचा हे झालं होतं फिल्म फेस्टिवल. तर त्याच्यातले काही फुटेज आहेत, त्याच्यातले आपल्याला शॉर्ट करून द्यायचे आहेत. त्या एडिट करू, त्या देऊ. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रूमवर. आणि हे पोरं काय पुण्याला चाललेत म्हणते ट्रिपला. ती काय ट्रिप म्हणजे पुणे फिल्म फेस्टिवल असणार आहे कॉलेजमध्ये. तर मग आपण आता आपण येऊ. फिल्म मेकर बनायचं आहे. व्हिडिओ आले नव्हते आपले 4-5 दिवसापासून.
कारण की ताईचं लग्न होतं. नंतर थोडी आमच्या आजोबाची तब्येत, आईच्या वडिलांची तब्येत खराब झाली होती. पण भाई तू एक गुन्हा केला बाबा. काय तू टाळीच्या लग्न बुंदी ठेवलीच नव्हती. गोड होतं ना मग. काय होतं त्या खरं आहे, बर्फी भेटलीच नाही आम्हाला. नाही नाही ना, त्याला म्हणलं बर्फी नाही म्हणजे आम्ही भेटली नाही. आणायला भेटली आणि मग तुकडा दिला. अरे मग मला सांगायचं ना लगेच. तुला आवाज येऊ राहिलो, तुला काय ऐकू कामच होता. हा. मग त्याला तुला फोन लावून म्हणलं म्हणजे काय एका बर्फीसाठी एवढे जाय कधी हे काय हे लावलं नाही, व्लॉग बनवत होतो. ते काय म्हणत होतो मी. हा मग मला सांगायचं ना बर्फी भेटले नाही म्हणून. काय आता तुम्ही बिझी माणूस होते. तर 4-5 दिवस आपले व्हिडिओ आले नाही कारण की मी कामात होतो. मग नंतर बनवणार होतो पण ते पण बनवले नाही. मस्त लग्न बिन चांगलं झालं. सगळे पाहुणे आलते, मित्र आलते. मैत्रिणी आणि त्यांच्या मैत्रिणीच नाही मला. आमच्या स्टोरीचं बिन नवीन याचं चालू आहे, पार्किंग गिर्किंगचं. आपण वेगळ्या याच्यावर पण स्टोरी बनवू शकतो. कसे तू सांग ना टॉपिक काय. आपण पोरीला अभ्यासातली हुशार दाखवू शकतो. याच्याबद्दल तुमचं पण काय म्हणणं आहे सांगा आम्हाला. म्हणजे पोरगी पण हुशार आहे, पोरग पण आहे थोडंफार हुशार. म्हणजे ऑडियन्सला कशी ते आपली स्टोरी वाटली पाहिजे स्वतःची. बरोबर. पोरगी अभ्यास करायली, बरोबर, नोट्स बनवायली, पोरग घरी अंडे चटणी बनवायला. तू काय करायली? मी अभ्यास करायला. ती पोरगी म्हणते तू काय करायला? मी अंडे चटणी. थोडीफार कॉमेडी झाली. कॉमेडी पण झाली पाहिजे आणि त्याच्यातून आपण नंतर इमोशन पण दाखवू शकतो लोकांशी. तर ह्या स्टोरीबद्दल तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मी हे याच्यात असं हे मॅक आहे आमचं, याच्यात एडिट करतो आणि नंतर आम्ही जाऊ डायरेक्ट घरी. 5 minutes later. तर आता 4 वाजलेत आणि आपलं एडिट झालेलं आहे. ते आपण देऊ आता मॅमला आणि जाऊ डायरेक्ट रूमवर. मग काय व्हिडिओ एंड करू, तुम्हाला दाखवतो काय केले. तर एडिट झाले हे बघा. मी शपथ घेऊन सांगतो माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. मी तसं म्हणलंच नाही तुला. हे असं आपण एडिट केलेलं. हे आता देऊ आणि जाऊ डायरेक्ट रूमवर. आणि आजचा दिवस असाच इथे समाप्त होतोय. 6 hours later. तर आता 4:40 झालेत. आपण आता रूमवर आलोय. तर आपण आता पहिल्यांदाच हे माझं रूममेट निवेदन आहे असं केटल आणलेलं आहे इलेक्ट्रिकवरचं. पाणी गरम होतं त्याच्यात. तर आपण आज चहा बनवू. तर चहा बनवण्यासाठी आपल्याला दूध आणावं लागेल, चहापत्ती आणावं लागेल, चहा गाळणी आणावं लागेल. ते आपण बाकी सामान काय आणलेलं नाही. तर आता बाहेर जाऊ, ते सामान आणू आणि चहा बनवू आणि पिऊ मग चहा. चला बाहेर. आता बाहेर जाऊ आणि इथं जवळच्या दुकानातून आणू चहापत्ती आणि ते. पण चहा गाळणी आणि यूज अँड थ्रोचे ग्लास घेतले. चहा गाळणी इथं खिशात आहे, ती 10 रुपयाची आणि 20 रुपयाचा. आता रूमवर चाललो किराणा दुकानात, तिथून चहापत्ती आणि दुधाची पुडी आणू. त्यातून आपण ही रेड लेबरची अद्रक इलायची वाली घेऊ. अरे हे घ्यायचं होतं आपल्याला, निवेद आपल्याला म्हटलं होता. हे कॉफीचे हे बिन घेऊ. घेतलं आपण आता हे मॅगी बिन घेतली एक. आता तिथं दूध बॅग भेटले नाही आपल्याला, हे सामान घेतलं आपण. इथं आत एक दुकान आहे गल्लीत, तिथून घेऊ. आपल्याला दुधाची पुडी पण भेटली. आपल्या इकडं 15 आणि 18 रुपयाला भेटते, इथं 10 रुपयालाच आहे औरंगाबादला, संभाजीनगरला. इकडं स्वस्त आहे थोडी. आता आपण रूमवर जाऊ आणि चहा पिऊ. आता हे एवढं सामान आणलं, यूज अँड थ्रोचे ग्लास, हे बिस्किट आणलं, हे चहापत्ती आणि रेड लेबल, ही मॅगी आणली
दुधाची पुडी आणि सगळ्यात मेन गोष्ट आपली टाकली आता चहापत्ती. या चहापत्तीशिवाय आपल्याला चहा गाळता नाही ना. हे कॅटल आहे आणि ते आपल्याला वर ठेवावं लागेल कारण की ते ठेवायला जागा नाही आहे. तर सगळ्यात पहिले आपण दूध गरम करू आणि मग नंतर चहा बनवून पिऊ. सगळ्यात पहिले आपण आता या कपात दूध मोजून घेऊ. हे आपलं दूध आहे आणि मग याच्यात टाकू. असं माहीत असतं हे आपल्याला याची गरज पडणार. घरी ताईच्या लग्नाच्यामुळं हे लय मोठे आणले होते कपाचे ग्लास, तेच आणले असते आपण इकडं विकत आणावं लागलं आपल्याला. पुढच्या वेळेस तेच घेऊन येऊ डायरेक्ट. तर आता याच्यात टाकू दूध आणि मग गरम करू. या पुढीत पूर्ण असे 3 कप दूध होतं ते आपण आता याच्यात टाकू आणि पहिले दूध गरम करून घेऊ, मग ते काढू आणि नंतर चहा करू. इथं वर असं आपल्याला याच्यावर ठेवावं लागणार आहे बरोबर. असं याच्यावर ठेवलं. हे इथून बटन बंद आहे, इथून बटन चालू. आता लाईट बंद आहे पाहिजे इथलचा. आता हे बटन चालू, लाईट बिन लागलाय नाही, लगेच गरम होते 1-2 मिनटात. चालू असताना इथं हात नाही लावायचं नाही तर करंट बसतंय. इथे मी लिहित होतो अपयशी यशाची पायरी आहे, पण ते मलाच अपयश आलं ते लिहिता लिहिता. हे पाहिजे आवाज येऊ राहिला आता याच्यातून. हे राहून राहून थोडं बंद करायचं, हलवायचं. मला निवेद जाताना सांगून गेलं तर कसं कसं हे करायचं. तर मित्रांनो आपलं दूध थोडं उकळू गेलेलं आहे. त्याच्यावर पडलं थोडं होत नाही काही नाही, थोडंसं उकळू गेले. थोडंसं म्हणजे अरे देवा, तर जास्तच गेले वाटते. गरम झाले पण अजून पण थोडं गरम आहे. आपण आता पुसूनच काढावं लागेल. इथंच ठेवतो काय. हे पहा आता हे उघडून पाहू आपण. हे पहा गरम झाले. आता आपण चहा करू. चहा आता हे काढून ठेवावं लागेल कडे, मग चहा ठेवावं लागेल. आपण एवढं दूध उकळू घातलं, आपण बिस्किट आणले, चहापत्ती आणली, दूध आणलं, पण आपण साखर नाही आणली. आपल्याला दुधामध्ये साखर पण टाकावं लागते. तर आपल्याला आता वापस बाहेर दुकानात जावं लागेल. हे उकळलेलं आहे तर थंड होईल म्हणा. आपण आता जाऊ आणि आता वापस साखर आणू आणि मग टाकू याच्यात. चला आपण दुकानात वापसून आता ही 15ची साखर घेतली आणि 5चा वापस गोटे घेतला. सकाळी खायला का मेन 15ची बरी झाली. 300 ग्राम 44 रुपये किलो साखरचा भाव चालू आहे सध्या. जाऊ आता रूमवर. आलो आपण रूमवर. हे वापस बिस्किट आणले आणि आपली साखर. आता वापस हे थोडं थंड झालं. याच्यावर साय आली बहुतेक, साय खाऊन घेतो ही. आणि आता दूध आपलं चहा करतो. पण याच्यात टाकू साखर. पण याच्यात ही थोडी साखर टाकली, तुम्हाला दिसत असेल पहा. हे थोडं गरम करू नंतर पत्ती टाकू आणि आपण याच्यात ही चहापत्ती टाकू. आता ही आता वापस गरम करायला ठेवावं लागेल आपल्याला. धुक्यामध्ये दिसेल नाही आपली चहापत्ती. हे बा चहा आपली आता उकळलेली आहे. अजून थोडीशी गरम करू आपण. अशा आपण तिच्यावर ठेवली. हे बटन दाबलं, थोडा वेळ घेते ते गरम व्हायला. वापस काढून टाकायचं. हे ते त्याचं फॉग येऊ राहिलं तर ते तसं होऊ राहिलं. एवढ्या अथक परिश्रमानंतर आपली चहा तयार झालेली आहे. आपण पिऊ आता. ही आपली चहा. निवेद कबड्डी खेळायला गेलाय, मी एकटाच रूमवर. त्यानं चहा तशी पण बंद केलेली आहे. तो ही ग्रीन टी पितो बा. त्यानं ग्रीन टी आणलेली आहे आणि मी आणलो होताच. आणि याच्यात आता आपण हे बिस्किट बुडवून खाऊ. पण एक माझ्या ध्यानात आलंय की एवढे कुठं आणि पुस्तक 10 रुपये चहा, 10 रुपये बिस्किट, 20 रुपयात बाहेर सगळं होऊन जाते. हे कप आणा, हे आणा, हे गरम करत बसा. याच्यापेक्षा बाहेर जायचं, चहा प्यायची, शांत राहायचं. याच्यात आपण हे मॅगी करू शकतो म्हणा नाश्ता गिष्टाला. पण आता याच्यानंतर चहा नको, कारण की लय हे होतं. इथं सांडलंय, ते सांडले. हे खाल्ल्यावर आता साफसूफ करून घेईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण आता नंतरच्या व्हिडिओत. नंतरचा व्हिडिओ
पाहू कधी काढतो कधी नाही. तर आता अवतारलेच भंगारलेवन झालं. भेटू आपण आता नंतरच्या व्हिडिओत. तोपर्यंत चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. तर भेटूयात आता नंतरच्या व्हिडिओत. बाय.